सॉरी, माझ्यामुळे तुला आणि पंडितला खूप त्रास सहन करावा लागला. समजू शकते. माझी सुद्धा सेम केस. त्याच्यामुळे अशा घरच्यांना त्रास होतो. काळूबाईच्या नावानं सांग भलं, काळूबाईच्या नावानं सांग भलं, काळूबाईच्या नावानं सांग भलं. तुझा विश्वास आहे या सगळ्यावर? नाही म्हणजे मला त्या वादातच पडायचं नाही. तुमचं नाव घेतलं ना की खूप पॉझिटिव्हिटी मिळते. झाली समधी तयार. जसं माझ्या नवऱ्याला फासावर लटकवलं ना, समद तसंच होईल. चुकीचं करतेस तू. ऐक माझं, हे बघ मी तुला सांगितलंय, तू हे सगळं चुकीचं करतेस. ऐक माझं. हळू. चुकीचं. तुझ्या नवऱ्याला मी मारलेलं नाहीये. तोंडावर मरण आलंय तरी बी अक्कल पाचवतोस. गप बसायचं. ऐक अगं, हे चुकीचं आहे. हे बघ, कोणाचा जीव घेऊ नये. ऐक. प्लीज सोड मला. काय करतेस तू? हे सगळं करून काय मिळणार तुला? प्लीज सोड मला. आई काळूबाई, माझे प्रयत्न थकलेत ग आता. तू म्हणशील ते करीन मी. खूप जास्त सेवा नाही केली तुझी, पण जेव्हा केव्हा नाव घेतलं ना ग, तेव्हा अगदी प्रामाणिकपणे घेतलं. माझ्या खरेपणाचं आणि भक्तीचं इवलंच जरी तत्व तुझ्यापर्यंत पोहोचलं असेल ना, तर अमोघला वाचव. जवळ नाही यायचं. तिथंच थांब. मोळी घे ना, मोळी. मोळी? तुमची मोळी घेऊन मी काय करू? अगं कशाचा उपयोग कधी होईल सांगता येत नाही.
सर घेऊन जाईल. राऊत पकडा दिला. चल चल. घोरपडे बाकीच्यांना पकडा. अर्धा उशीर झाला का मला? एकदम वेळेवर आलास. थँक्स. तुम्हाला आमच्यासोबत आता पोलीस स्टेशनला यावं लागेल. साहेब मी येणार आहे. चला. चला तुम्ही पुढे. काळजी घ्या. आलोच मी जाऊन. पंडित येईपर्यंत मी इथेच थांबतो. नाही नको, मी थांबते. आई घरी काळजी करते. तू जा. अगं पण तू. नाही, डोंट वरी. नको काळजी करू. आता माझी भीती गेली आणि फोनवरून आईची परिस्थिती जाणवली आहे मला. तू जा घरी. काळजी घे. आई काळूबाई, मोक्याच्या क्षणी पंडित दादाला पाठवलंस आणि अमोघला वाचवलं. तसंच आता माझ्या संकेतलाही वाचवशील ना ग? आलास तू दादा? होय. पण तू तर. ताई तू तू बरी आहेस ना? हो, मी बरी आहे. आयत्या वेळी पोलिसांनी चांगलं सांभाळून घेतलं. अमुक दिसत नाही कुठं. अमुक कुठे? अमोघ घरी गेला. म्हणजे थांबत होता तो, पण मीच म्हंटल आई घरी काळजी करत असेल, मग गेला. दादा तू फ्रेश हो, मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी. चालते. आई काळूबाई, या मुलीच्या भक्तीमुळेच अमुकची सुटका झालेली दिसते. तू हिच्या पाठीशी आहेस हे नक्की, म्हणून तर पोलिसांनी यांची सुटका केलेली दिसते. आज माझं काही बरं वाईट झालं असतं ना, चाललं असतं मला. पण या मुलीचं मन शुद्ध आहे. तिच्यावर अशीच कृपा ठेव ग माझी आई. अगो बाई, अमुक भाऊजी. आई कुठे? हा, आई आहेत ना. सासूबाई, हो सासूबाई, बघितलं का कोण आलंय? अमुक. सांग बाळा तू, ठीक आहेस ना? जास्त लागलं नाही ना तुला? त्या बाईने काही केलं नाही ना? नाही आई, मी योग्य. आता आम्ही जेव्हा सांगतो ना घराबाहेर पडायचं नाही, तेव्हा नाही पडायचं. ऐकशील ना बा? जीव धाऱ्यावर नव्हता हो आमचा. बरं अमोक भाऊजी, आम्ही त्या पंडितच्या घरी यायलाच निघालो होतो आता. पर भाऊजी, नेमकं असं झालं तरी काय हो?
आणि कोण होती ती बाई? तिने तुम्हाला कशा पाय डांबून ठेवलं होतं? समधी डिटेल्स आहेत आमच्याकडे. तिचा बंदोबस्त करायला सांगितलंय आम्ही. दादासाहेब, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. याच्या विरोधात आहे मी दादासाहेब. आणि जीव द्यावा, घेऊन ये. आणि त्या बाईचं जे काही होईल ना ते कायद्यानुसार होऊ दे. कायद्याचं आम्हाला सांगू नका. तुमच्यावर अमोघ माधवराजे पाटलांच्या जीवावर उठली ती बाई. तिचा नारळ वाढवणारच. दादासाहेब, तुम्ही सांगणार आहात पोलिसांना की मी स्वतः जाऊ? अरे पण अमोघ, अहो ऐका ना जरा, आता तर पोर घरी आलाय ना, करा ना फोन जर, सांगा ना कायद्यानं वागायला. हॅलो इन्स्पेक्टर, मगाशी तुम्हाला आम्ही जे सांगितलं ते रागाच्या भरात बोललो. आता जे काही करायचंय ते कायद्यानुसार करा. आठव, शब्द राखलाय तुझा. थँक्यू. मी काय म्हणते, जाऊन जरा आंघोळ करून घ्या. मी जेवायला आणते गरम गरम, 4 घास खाऊन घ्या. बरं वाटत. होय. दादासाहेब, पाहिला पाहिजे होतं तुम्ही. सासूबाईंचा जीव अगदी कासावीस झाला होता बघा. रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. ते समजा राहून द्या आता. इथं काय घडलंय ते गुरुजींच्या कानावर घालायला हवं, म्हणजे पुढची पावलं उचलता येतील ना. मग तुझ्या घरची सून करून घे तिला. गुरुजींना समज माहिती. पुढं काय करायचंय हे आम्ही आधीच ठरवलंय. अविनाश, अरे फोनला रेंजच नाही आहे. आता पण मुलांना कॉन्टॅक्ट कसं करणार आहोत? बघू काहीतरी होईल. बरं मला सांग, मुलं नक्की मावळ खेळण्यात आली आहेत का? हो ग बाई, तू चल, प्रश्न नको विचारूस. पोरगी कुठं आहे? तुला मी धर्म संकटात नाही टाकणार. जसा अमोघ आमच्यासाठी आहे तसं तू आहेस. आमच्यापासून त्या पोरीला काय बी धोका नाही. तिला फक्त भेटायचंय बस. अमोघची आण घेऊन सांगतो, काय बी दगा फटका होणार नाही. हे फायनल.
सॉरी सर, मला खरंच माझं इंटेन्शन सर. झाला असेल अपघात. सर खरंच म्हणजे इट्स ओके. सर तुम्ही इथे? ओळखलंस मला? सर तुम्हाला कसं नाही ओळखणार? त्या त्रिशूळाच्या प्रकरणानंतर तुम्ही मोठ्या मनाने मला माफ केलं. थँक्यू सो मच. आता खरंच असं वाटतंय की काळूबाईनंच तुम्हाला पाठवलंय. असं का म्हणतेस? सर मी आणि माझा भाऊ मोठ्या संकटात सापडलोय हो. तुम्ही मदत कराल आमची? करू की. बोल ना, काय मदत हवी तुला? सर ऍक्च्युली सर इन्स्पेक्टरच जर असं करत असेल तर आम्ही जायचं कोणाकडे? बरं झालं तुमची भेट झाली. तुम्ही मोठे उद्योजक आहात, या भागाचे पालक आहात. तुम्ही नक्की मदत करू शकता आमची. माझ्या भावाचा जीव धोक्यात आहे हो. ठीक आहे, करू की तुला मदत. सोडवू की तुझ्या भावाला? खरंच? वय पण पण काय? तुला तुझ्या भावाचा जीव प्यारा आहे. हो. तेव्हा त्याच्यासाठी तू काय पण करायला तयार असशील नाही का? हो सर, प्रसंगी जीव सुद्धा देईन मी. नाही, त्याची काय गरज नाही. आमची एक अट आहे. अट? कोणती अट? आमच्या युवराजांशी लगीन करावं.